हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर बघू शकता आता गावाकडे पावसाला सुरुवात झालेली आहे. तर भरपूर असं वारं सुटून पाऊस पडत होता. मोठा पाऊस पडलेला होता. त्यामुळे आता वाटत होतं की काहीतरी गरम करून खावंसं. त्यामुळे काय केलं, मंचुरी केली मी. तर घरामध्ये कोबी होताच. तर घरामध्ये बरंच साहित्य होतं कोबी करण्यासाठी. तर मी भजीच करणार होते. पण माझ्या मुलाला खावंसं वाटत होतं मंचुरी. त्याच्यामुळे मी मंचुरी केलेली होती. तर कोबी वगैरे बारीक चिरून घेतलेला होता. सगळं साहित्य करून घेतलेलं होतं आणि कॅमेराच ऑफ होता. तर हे छान असं मळून घेतलेलं होतं मी, म्हणजे जे बॅटर असतं मंचुरीचं ते करून घेतलेलं होतं आणि नंतर आता एक-एक करून मी आता मंचुरी तळून घेत आहे. जर तुम्हाला मंचुरी करायची नसेल तर तुम्ही असेच भजी म्हणून देखील खाऊ शकता. खूप छान लागतात. तर झटपट होतात, अजिबात वेळ लागत नाही. तर बघू शकता मी करकरत भरपूर खाल्लेले होते. गावाकडे तर अजिबात पाऊसच नाही. फक्त वारं सुटतं आणि पाऊस तर अजिबातच नाही. फक्त पुण्याला आणि मुंबईला भरपूर असा पाऊस पडत आहे. तर गावाकडे जास्त गरज असते. शेती वगैरे करावी लागते त्यामुळे. तर एक रील व्हायरल नव्हती का झालेली, की मुलींना पण गावाकडचं वातावरण आवडत नाही. फक्त पुणे मुंबईलाच राहावंसं वाटतं. तसंच पावसाने देखील केलेलं आहे. गावाकडे पाठ फिरवलेला आहे. पुण्या मुंबईला पडत आहे. तर त्यावेळेस मला हसू आलं आणि ते खरंच आहे ते. अजिबात पाऊस वगैरे पडत नाही गावाकडे. तर फक्त वारं होतं आणि कालच 2 दिवस थोडासा पाऊस पडला आणि नंतर पाऊसच नव्हता. हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघता आणि तुमच्याकडे पाऊस आहे का? तर ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर जसं आपण भजी करतो त्याचप्रमाणे मी आता हे भजी किंवा मंचुरी करून घेतलेले आहे. तर जसे गोल वगैरे करतात तर त्याप्रमाणे न करता नॉर्मलच असे भजी करून घेतलेले आहेत मी. छान असे तळून घेतलेले. तर बघू शकता छान कुरकुरीत झाले होते आणि खायला देखील एकदम टेस्टी झाले होते. कोबीची भजी एकदम टेस्टी लागतात आणि पटकन होतात देखील. तर रोज-रोज कांद्याची भजी खाण्यापेक्षा कोबीची भजी देखील छान लागतात. तर मला भजी करायची होती, कंटाळा आला होता. तर मुलाला मंचुरी खायची असल्यामुळे त्याला म्हटलं, "तू थोडंसं मला मदत कर." कांदा आणि मिरची त्याने चिरून दिली. तर थोडीशी मदत झाल्यानंतर पटकन मंचुरी देखील झाले आणि टेस्टी झाले होते. तर बघू शकता छान असे हे तळून घेतलेले आहेत. अगदी कुरकुरीत झाले होते. आता बघा, आमची दीदी आहे ना, तिला अजिबात किचनमध्ये इंटरेस्ट नाही. तर अजिबात काहीच करत नाही किचनमध्ये आणि माझा जो मुलगा आहे, तर तो करतो. त्याला सांगितलं ना, तर तो करतो. तर मध्येच मी जरा आजारी होते, तर त्यावेळेस मला मदत करू लागत होता. तर तशी मग आमची दीदी नाही आहे किंवा मुली करतच नाहीत, मुलं करतात. तर हेच एक महत्त्वाचं आहे. तर मुलाला आणि मुलीला तर आपण नेहमी सांगायला पाहिजे. दोघांना समान धरून सगळी घरातली कामं वगैरे सांगायला पाहिजे. म्हणजे अचानक ज्यावेळेस गरज असते तर त्यावेळेस ते काम सहज करू शकतात. तर मी मुलाला देखील सांगत असते आणि मुलीला देखील सांगत असते. पण मुलगी कशी करते, जास्त इंटरेस्ट घेत नाही कामामध्ये. तर असं आहे का तुमच्याकडे ते नक्की सांगा. दोघांना देखील शिकवायला पाहिजे की नाही? तर आता बघत-बघत बघू शकता आता मंचुरीला मी सुरुवात करत आहे. तर कढईमध्ये मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. थोडासा गुलाबी होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे आणि आता त्यानंतर मी थोडेसे बारीक चिरलेले आलं, लसूण आणि मिरची घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जे सॉस असतात, तर ग्रीन चिली, रेड चिली आणि सोया सॉस मी टाकून घेतलेलं आहे. जे बेसिक असतात तेच मी टाकून घेतलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कॉर्नफ्लॉवरचं जी स्लरी आहे, तर ती देखील टाकून घेतलेली आहे. तर छान असा कलर आलेला आहे बघू शकता. तर सोया सॉस डार्क असल्यानंतर छान असा कलर येतो. तर छान अशी ग्रेव्ही देखील झालेली आहे. थोडीशी मला ग्रेव्ही करायची होती, पण समूला खायचं नव्हतं. थोडीशी ड्राय मंचुरी पाहिजे होती. तर छान असं आता मी जे मंचुरी तळून ठेवलेले होते, तर त्यामध्ये मी मिक्स करून घेतलेले आहेत. तर कलर बघू शकता मस्त आलेला आहे आणि खायला देखील खूप छान वाटत आहे. तर आपल्या इंडियामध्ये तर कोथिंबीरशिवाय काहीच नाही. तर कोथिंबीर प्रत्येक पदार्थामध्ये आपण टाकतोच. त्याशिवाय चवच येत नाही. तर छान अशी मी वरून कोथिंबीर टाकली होती. आता माझ्याकडे कांद्याची पात नव्हती. तर छान असे हे मंचुरी झालेले आहेत. अगदी टेस्टी झालेले आहेत. तर नक्की या पद्धतीने करून बघा. छान होतात. तर समू म्हणाला, "मस्त प्लेटला डेकोरेशन करून दे, कारण त्याला स्नॅप टाकायचा होता." तर बघू शकता, तर मुलं काय करतात आजकाल, काही पदार्थ असला का पहिला खाण्याच्या ऐवजी ते फोटो टाकतात, Instaवर टाकतात किंवा स्नॅप टाकतात. तर ते फोटो झाल्यानंतर मग माझ्याकडे प्लेट आली आणि त्यानंतर मी आता टेस्ट करून बघते. तर तुम्ही देखील खायला या. खूप छान झालेली आहे मंचुरी. तर या पद्धतीने नक्की करून बघा. गरम-गरमच मंचुरी खायला छान वाटते. तर आता मी निवांत बसून पावसाचा आनंद घेत मंचुरी खाणार आहे. तर बघू शकता बाहेर आता पाऊस कमी झालेला आहे. तर वारं सुटलं होतं भरपूर सुरुवातीला. काही-काही ठिकाणी तर छोटी-छोटी झाडं पडलेली होती आणि आता बघू शकता पाऊस कमी झालेला आहे. तर छान अशी आता पावसाचा आनंद घेत मी मंचुरी खाऊन झालेली आहे. आता यानंतर तर किचनमध्ये एवढा पसारा झालेला होता. तर निवांत अशी मंचुरी खाऊन झाली होती माझी आणि त्यानंतर आता पसारा जो आहे तो हळू आता आवरून घ्यायचा आहे. कारण आता खाऊन जर बसले तर कंटाळा तर नक्कीच येणार आहे. तर म्हणलं आता बसण्यापेक्षा थोडंसं
पचल देखील. त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं काम करून घेऊ आणि किचन कट्टा आवरून ठेवल्यानंतरच निवांत वाटतं. तर कोणाकोणाला असं वाटतं नक्की सांगा. तर पसारा जर असेल किचन कट्ट्यावरती तर अजिबात करमत नाही. तर कधी एकदा पसारा काढून स्वच्छ करतो कट्टा आणि नंतर निवांत बसतो असं वाटतं. तर त्याच्यामुळे आता जेवढा पसारा झालेला होता, तर तो मी स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच मी भांडी वगैरे घासून घेतलेली होती. रात्री देखील स्वयंपाक झाल्यानंतर मी गॅस वगैरे पुसूनच झोपते, त्याशिवाय झोपच लागत नाही किंवा किचन कट्ट्यावरती घाण जर असेल तर अजिबात करमत नाही किंवा आळस आल्यासारखा होतो. त्यामुळे मी नेहमी स्वच्छ करते. किती जरी उशीर झाला तरी देखील मी गॅस वगैरे पुसूनच झोपते. सगळा पसारा आवरूनच ठेवते कारण सकाळी देखील गडबड असते स्वयंपाक करण्याची किंवा टिफिन वगैरे असतो किंवा काहीतरी सकाळ-सकाळी गडबड असते नाश्त्याची वगैरे. त्याच्यामुळे मी रात्रीच पुसून घेते आणि सकाळचा स्वयंपाक झाल्यानंतर देखील पुसून घेत असते. म्हणजे जास्त काम वगैरे पडत नाही. तर आता यानंतर बघू शकता, आता भांडी घासून घेत आहे मी. तर हे जे ग्लोव्हज घातलेलं आहे, तर याचा देखील रिव्ह्यू केलेला आहे मी चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. तर आपल्या चॅनलवरती मी जे हॉल असतात तर ते करत असते. ट्रॅव्हल, व्लॉग, रेसिपी, स्किन केअर, हेअर केअर सांगत असते. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर मी असे छान-छान, छोटे-छोटे व्हिडिओ करून घेत असते. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.